त्याचबरोबर dreamscricket.in च्या सर्व जे कोर कमिटी आहे त्याचबरोबर त्यांचे जेवढे त्यांचे इथे स्वयंसेवक आहेत त्या सर्वांचे इथे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय। त्याचबरोबर dreamscricket.in च्या माध्यमातून म्हणजेच लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण ज्याला म्हणतात त्याच्या माध्यमातून जे खेळाडू किंबहुना प्रेक्षक इथे उपस्थित होऊ शकत नाही, जे घरी बसून किंवा बाहेर कुठे राहून या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतोय। घेऊन जातोय मैदानाकडे जिथे एक महत्त्वपूर्ण लढत आत्तापर्यंत 5 संघ अंतिम 6 मध्ये दाखल होणारे संघ ठरलेत। 6वा कोणता संघ होणार यासाठी लढत, तिसऱ्या फेरीतील लढत। एका बाजूला यजमान संघ म्हणजेच सिद्धिविनायक झिराड डोंगरी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत ते म्हणजेच कणकेश्वर झिराड। या दोन संघांमध्ये होणारी लढत एक बिग बॅटल नक्कीच म्हणता येईल, एक मोठा सामना म्हणता येईल, एक मोठी लढत म्हणता येईल। आणि या सामन्यात जर आपण पाहिलं हा सामना 3 षटकांचा असेल। या सामन्यातील विजेता संघ अंतिम 6 मध्ये प्रवेश करणारा 6वा आणि अंतिम संघ असेल। त्याचबरोबर जे 5 संघ या स्पर्धेत क्वालिफाय झालेत त्या 5ही संघाने आपली उपस्थिती इथे नोंदवायची मित्रांनो, कारण या सामन्यानंतर त्वरितच आपण बक्षीस पात्र फेरीतील सामन्याला सुरुवात करणार आहोत। वळीय मैदानाकडे 3 षटकांच्या सामने तिथे आपण पाहिला टॉस जिंकलाय तो म्हणजे यजमान संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। अबू पहिला षटक घेऊन पहिला चेंडू आपण पाहतोय यष्टनहून आलाय। पहिला चेंडू ऑफिसच्या बाहेर येऊन या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न। असे स्ट्रोक जेव्हा लगावले जातात ना आपल्या सर्वांना सर्वप्रथम आठवण येते ती म्हणजे सूर्यकुमार यादवची। इंडियाचा मिस्टर 360 म्हणून ज्याला ओळखलं जातं, चौफेर फटकेबाजी करतो, मात्र ऑफिसच्या बाहेर येऊन स्क्वेअर लेग फाईन लेग दिशेला षटका लागण्याची क्षमता त्याच्यामध्ये जास्त आपण पाहतो। लेग बिफोर द विकेट स्वरूपात फलंदाज बाद आहे का यासाठी जोरदार अपील केले जात आहे, मात्र पंच सांगताय चेंडू उजवी अशी सोडून बाहेर जाणारा, त्यामुळे ते फलंदाजाला बाद दिला जाणार नाही। पंचाने अपील फेटाळून लावलंय। या दरम्यान लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते। या अवंत धावाने इथे धावफलकाला सुरुवात झाली, धावांचं खातं उघडलं जात आहे, धावसंख्येला सुरुवात होते। आता मात्र एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल। मी नेहमीच म्हणतो जेव्हा दोन संघामध्ये सामना रंगतो तेव्हा एक लढत, एक चुरस, एक द्वंद्व, एक युद्ध खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळतं। वेगवान गोलंदाज, भेदक गोलंदाज आणि त्याच्यासमोर असलेला एक आक्रमक विध्वंसक फलंदाजामध्ये अबू वर्सेस सुमित या बॅटलमध्ये पाहूया काय घडतंय। चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याच्या प्रयत्नात झेल टिपला जातोय आणि फलंदाज सुमितची खेळी संपुष्टात येते। फर्स्ट विकेट गोज डाऊन, डीचेला संधी। मी आधीच म्हटलं होतं एक बॅटल पाहायला मिळेल, मात्र या बॅटलमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच सरशी साथ देते म्हणजेच अबूने नवीन फलंदाज आपण पाहतोय मुकेश फलंदाजीसाठी आलाय। यावेळेचा चेंडू आपण पाहिलं तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे केला जातोय। यष्टीरक्षकाचं मी कौतुक करेन, कारण यष्टीरक्षकाने जर हा चेंडू अडवला नसता, त्याच्या पायाला चेंडू लागला नसता किंवा त्याच्या शरीराला चेंडू लागला नसता तर हा चेंडू बिहाइंड विकेट गेला असता। जिथे आउटफील्ड आपण पाहिली तर लाइटनिंग आउट फास्ट आहे, म्हणजे तिथे चेंडू गेला असता वाऱ्याच्या वेगाने चेंडू जातो। पुढील चेंडू घेऊन अभिषेक सज्ज होतोय स्ट्राइक वरती। संकेत करतला आपण पाहतोय बॅटची इनसाइड एज। इथे मात्र सुदैव म्हणावं लागेल ते म्हणजेच फलंदाजाचं की बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीवरती गेला नाही, बॅटच्या आतली कडा लागली होती, इनसाइड एज ज्याला आपण म्हणतो। या चेंडूवरती एक धाव मिळते। संकेत घरतला आपण पाहिलं तर आजच्या रजनीमध्ये ज्याने दोन्ही सामन्यात चांगला खेळ दाखवलाय तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता, त्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असेल। मात्र त्याच्यासमोर आपण पाहिलं तर कडवं आव्हान आहे, कारण प्रतिस्पर्धी संघातील
अव्वल दर्जाचे असे खेळाडू त्याच्यासमोर आहेत. अभिषेक नाईक म्हटल्यानंतर अलिबाग टेनिस क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आपण पाहतो. आपल्या नावाला साजेसा खेळ तो करतोय. मैदानात ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, फलंदाजांकडे त्याच्या चेंडूमध्ये काहीच उत्तर नाही आहेत. इथे मात्र धावा जमवता येत नाहीये. निर्धाव चेंडूंनी षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहिलं धावफलकाकडे तर प्रथम फलंदाजी करत असताना कणकेश्वर झिराड संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 3 धावा. 3 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. एक षटक पूर्ण झाले. पहिल्या षटकात एका चांगल्या खेळीची अपेक्षा होती, चांगल्या धावसंख्येची अपेक्षा असताना इथे मात्र कणकेश्वर झिराड संघातील फलंदाज निराशा करतायत आणि काहीशी चिंता त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळते. कारण कोणताही संघ, कोणत्या संघातील खेळाडू किंवा त्यांचे पाठीराखे एकच विचार करून येतात. त्यांची एकच इच्छा असते, आकांक्षा असते की आपल्या संघाने सामना जिंकावा, आपल्या संघाने एखादं पारितोषिक पटकावं आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करावं. दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक झिराड डोंगरी संघ ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, त्यांचा संघ मात्र इथे प्रेक्षकांची वाहवा लुटतोय. खूप चांगली कामगिरी त्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी श्रेयस स्थळी आलाय. अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. फलंदाज संकेत जणू काही चाचपडताना पाहायला मिळतोय. हा तोच संकेत आहे का ज्याने मागील 2 सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती, धावा लूट केल्या होत्या, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजातून तुटून पडला होता. इथे मात्र आपण पाहिलं तर मोठे फटके जाऊ द्या, मात्र त्याच्या बॅटचा आणि चेंडूचा स्पर्शही होत नाही. यासाठी कौतुक नक्कीच गोलंदाजांचं देखील होईल. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं आणि त्यानंतर खेळून काढला आडव्या बॅटने. इथे एकदा पूर्ण होते, दुसरा धावायचा प्रयत्न आहे आणि बघा थोडासा लेझीनेस. मित्रांनो, क्रिकेटमध्ये सामन्यामध्ये आपण थोडीशी दिरंगाई करू शकत नाही. जर आपण थोडा जरी लेट केला तर नक्कीच त्याचा फायदा फलंदाज उचलता. इथे काय घडलं, एके धाव घेतली गेली होती जिथे चेंडू थोडासा मिसफील्ड झाला, किंबहुना चेंडूला फेकण्यात क्षेत्ररक्षकाला वेळ लागला आणि त्याचा फायदा फलंदाज उचलला. एकेरी धावचे रूपांतर इथे दुहेरी धावने केलं. गोलंदाज श्रेयस पुन्हा एकदा सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र संकेतच्या बॅटनं आलेला स्ट्रोक चेंडू आपण पाहतोय सीमाशा दिशेला आणि तिथे आपण पाहिलं तर कोण आहे ज्याला खऱ्या अर्थाने सिद्धिविनायक झिराड डोंगरी संघाची भिंत म्हणजे दिवार असं म्हटलं जातं, वॉल म्हटलं जातं. कारण हा क्षेत्ररक्षक जिथे जातो तिथे चेंडू त्याला क्रॉस करून जात नाही. कारण एक अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून राजाला ओळखलं जातं. राजा कोळी तिथे आपण पाहतो मिड विकेटला तैनात आहे. राजाचा देखील एक इतिहास आहे. सिद्धिविनायक झिराड आयोजित स्पर्धेमध्ये या खेळाडूने एका स्पर्धेमध्ये तब्बल 17 झेल टिपले होते. हा देखील एक रेकॉर्ड आहे तो राजा कोळीच्या नावावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्विंग अँड बेस, फलंदाज इथे बीट होतोय. एकाच स्पर्धेमध्ये विचार करा 17 झेल, एकही झेल सोडला नव्हता. राजा पडतो मात्र झेल काही त्याच्या हातून सुटत नाही अशी ख्याती असणारा राजा कोळी आपण पाहतो मिड विकेटला तैनात आहे. तर श्रेयसचं देखील कौतुक होईल या षटकात. तो देखील फलंदाजांना मोठे स्ट्रोक खेळू देत नाही, किंबहुना आतापर्यंत त्याने देखील फलंदाज जखडून ठेवलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र फलंदाजांच्या बॅटच्या आणि चेंडूचा संपर्कही येत नाही. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकात अबूने भेदक मारा केला, कंजूस मारा केला, तिखट मारा केला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाज श्रेयस आलाय. कुठेतरी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याच्याचप्रमाणे आपण पाहतोय गोलंदाजी करताना श्रेयसला. इथे स्लोअर वन चेंडू, चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडूला भिरकावलाय, मात्र तिथे एक क्षेत्ररक्षक मध्ये येतोय. अभिषेक नाईक कोणती चूक करत नाही, एक चांगली रनिंग कॅच पकडतोय आणि इथे मुकेश भोईरची खेळी देखील संपुष्टात येते. डीजेला संधी. दोन षटकं पूर्ण झालेले आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ आपण अनुभवतो मित्रांनो, जिथे आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करत असताना कणकेश्वर झिराड संघाची धावसंख्या झाली आहे 2 षटका अखेरीस 2 गडी बाद 6 धावा. 6 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. अजिंक्य ढोबरे येतोय पहिल्या चेंडूवरती. अजिंक्यच्या इथे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इथे हा प्रयत्न यशस्वी होते. चेंडूला भिरकलं जातं, स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर येतोय.
षटकार डीजे. मोठा स्ट्रोक खेळला जातोय. इथे लोअर फुटचा चेंडू होता. बघा ज्या पद्धतीत आपण स्वीपचा फटका खेळतो, पॅडल स्वीपचा, त्या पद्धतीने एका गुडघ्यावर बसून या चेंडूला खेळून काढलंय. लोअर फुलटॉस चेंडूला फुलटॉसमध्ये कन्वर्ट केलं आणि चेंडूला योग्य ती दिशा दाखवली जाते आणि त्या फटक्यामध्ये तेवढी पॉवर देखील जनरेट केली जाते आणि त्यामुळे 6 धावा मिळतात. ते म्हणजेच फलंदाज संकेत घरतला. बॅटची कडा लागलेली आपण पाहतोय. एक चोरटी धाव इथे घेतली जाते. पॉईंटच्या दिशेला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत पुढे सरसावतोय, चेंडूला फील्ड करतोय, इथे एक धाव मिळते. या एकेरी धाव संख्या झाली 13 धावा, 13 रन्स. मागे ज्यांनी शेकोटी लावले ती विझवायची मित्रांनो. संपूर्ण धूर आपण पाहतोय इथे येतोय. अजिंक्यला इथे कमबॅक करावं लागेल. मागील 2 षटकामध्ये धावांची गती रोखली गेली होती. राजा कोळी पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड करतोय. या एकेरी धावने आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावा. धावसंख्या आपण पाहिली विशेष होत नाहीये, कारण पहिल्या 2 षटकात प्रत्येकी 3 धावा आलेल्या आपण पाहतोय. तिसऱ्या षटकात आपण पाहिलं पहिल्या चेंडू षटकाराला असं वाटतं हे षटक मागणं ठरू शकेल, या षटकात धावा येतील, मात्र पुन्हा एकेरी धावांवरती भर दिला जातोय. पुन्हा एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळणार का? इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि त्याचं उत्तर हे फलंदाजाकडे असावं. बऱ्याच वेळा मित्रांनो असं म्हटलं जातं ना, आत्मविश्वास आणि अति आत्मविश्वास याच्यामध्ये थोडासाच फरक आहे. एखादं कार्य मी करू शकतो आणि एखादं कार्य फक्त मीच करू शकतो, हा एवढासा फरक आहे. त्यामुळे आपण पाहिलं बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना काही फलंदाज स्वतःवरती विश्वास दाखवतात, मात्र तेवढी चांगली कामगिरी त्यांना करता येते. इथे काय घडलं, एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव म्हणजे स्वतःला स्ट्राईकवर आणण्यासाठी इथे आपले विकेट दीपक याने बहाल केलेली आपण पाहतोय. आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस तरी केलंय. न्यू बॅटर समीर आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय मैदानात. धावसंख्या आपण पाहिली 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. तिसऱ्या आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजिंक्य ठोंबरे उर्फ लारा आपण पाहतोय आपल्या षटकातील या इनिंग मधील अंतिम चेंडू घेऊन येतोय. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. या चेंडूवरती किती धावा मिळतील? 1 धाव पूर्ण केली जाते. बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्न आपण पाहतोय पंच 2 धावा पूर्ण झाल्यात का? फलंदाज इथे बाद झाल्याचं आपण 2 धावा पूर्ण झालेल्या आपण पाहतोय. दोन धावा इथे मिळतील. याचा अर्थ या इनिंगच्या अंतिम चेंडूवरती आपण पाहिलं, अंतिम षटकातील अंतिम चेंडू आपण पाहिलं तर 2 धावा मिळाल्यात. या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 17 धावा. याचा अर्थ 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी यजमान संघ म्हणजे सिद्धिविनायक शिराट डोंगरी या संघाला आवश्यकता आहे ती म्हणजेच 18 धावांची. 18 चेंडूमध्ये 18 धावांचं लक्ष इथे कशा प्रकारे पार केलं जाणार, की या लक्ष्यापासून या धावसंख्येपासून यजमान संघाला वंचित ठेवलं जाणार हे आपण सेकंड इनिंगमध्ये पाहूया. तर कणकेश्वर शिराट संघ आपण एका रांगेत मैदानात लगेच प्रवेश करायचा आहे. त्याचबरोबर यजमान संघ म्हणजे सिद्धिविनायक शिराट डोंगरी संघाने सर्व यांची जोडी मैदानात पाठवायचे आणि त्वरितच सामन्याला सुरुवात करायची.
3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असताना सलवऱ्यांची जोडी आपण पाहतोय सिद्धिविनायक झिराड डोंगरी संघाकडून अभिषेक नाईक आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय मंथन नाईक याला. थोडीशी निराश नक्कीच आहेत ते म्हणजेच कणकेची झिराड संघाचे समर्थक, कारण संघाने 2 सामने खूप चांगल्या पद्धतीने खेळले, चांगले धावा जमवल्या, सामने जिंकले. मात्र महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्यांच्या संघाने हवी तशी धावसंख्या जमवली नाही. मात्र सामना अजून संपला नाही मित्रांनो. 18 चेंडूमध्ये 18 धावांचं लक्ष्य, क्लोज स्कोरिंग मॅच आहे. आता पाहायचंही हा सामना एकतर्फी होणार की या सामन्यात काहीशी चुरस पाहायला मिळणार. लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिलं मित्रांनो नेहमी चुरशीचे ठरतात. बऱ्याच वेळेला अंतिम षटकापर्यंत देखील पोचले ते सामने आपण पाहिलेत. मात्र आपण पाहिलं यजमान संघ ज्या फॉर्ममध्ये आहे, ज्या लयीत आहे आणि आजच्या रजनीमध्ये आजच्या नाईटमध्ये या स्पर्धेमध्ये जशा प्रकारे त्यांचा खेळ बहरतोय त्यांना रोखणं तितकंसं सोपं देखील ठरणार नाही. पाहूया गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज ते पहिलं षटक घेऊन. निश्चितच अमेयला पहिल्या षटकाची इथे संधी दिली जाईल, ज्याने या स्पर्धेतील आपल्या संघासाठी पहिला सामना खेळताना हॅट्रिकसह निर्धाव षटक केलं होतं. दुसऱ्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली होती, विकेट प्राप्त केल्या होत्या. पाहूया या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये अमेय गुरव हा गोलंदाज कशा प्रकारे षटक हाताळतोय, कारण त्याच्यासमोर आता मात्र एक वेगळं चॅलेंज आहे. या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाले जे 5 संघ आहेत त्या 5ही संघांना माझी विनंती असेल की त्या 5ही संघाच्या कर्णधारांनी इथे येऊन थांबायचं आहे. दिलदार बागदंडा आणि केवळ कर्णधार यायचं याकडे लक्ष द्या. दिलदार बागदंडा संघाचा कर्णधार, त्यानंतर जागृती थळ संघाचा कर्णधार, नक्कीच सामने काय असतील आम्ही आपल्याला कळू. फक्त आपण इथे हजर राहायचंय क्वालिफाईंग झालेल्या संघांनी. पहिल्या चेंडूवरती इथे काय घडलंय बघा. पहिल्या चेंडूवरती इथे अमेयने विकेट प्राप्त करण्याची संधी उपलब्ध केली होती. दीपकने इथे हा झेल सोडलाय. ही कॅच आहे की अजून काही, याचं उत्तर आपल्याला काही क्षणातच पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. यावेळेस मात्र चांगला चेंडू पायाचा वेध घेणारा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेटची संधी हुकते, त्यानंतर पाहिलं दुसरा चेंडू निर्धाव येतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये एकही धाव आली नाही. नक्कीच अमेय चांगला गोलंदाज आहे. आता पाहूया अभिषेक काय करतोय. या चांगल्या गोलंदाजाला सन्मान देत काही धावा जमवतोय की या गोलंदाज देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारावरती या 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव आली नाही. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावाने आपल्या संघाच्या धावांचं खातं इथे आपण पाहतोय उघडलंय, ओपन केलंय. ते म्हणजेच अभिषेक नाईकने ते चांगला चेंडू आपल्या फॉलोतुमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता. इथे डायरेक्ट हिट क्रुशल ठरू शकतो. आपण पाहिलं तर इथे थर्ड अंपायरकडे डिसिजन पेंडिंग असेल.
आपण पाहिलं तर इथे डायरेक्ट हिट नेहमीच क्रुशल ठरतो. इथे अभिषेक नाईक रनआउटचा शिकार होतोय. पहिला फलंदाज अभिषेकच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू झालेले आहेत आणि आतापर्यंत धावफलकाकडे पाहिलं तर आपण 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या पाहायला मिळते. नवीन फलंदाज अजिंक्य आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य ठोंबरे ज्याला लारा नावाने ओळखलं जातं. 4 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा पहिल्या षटकात अमेयची चांगली गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघासाठी नक्कीच त्याची गोलंदाजी डोकेदुखी ठरते. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर मंथन नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. सलवरच्या भूमिकेत मंथन आला होता. स्ट्राईक वर तो असेल. नॉन सेकंडवर न्यू बॅटर अजिंक्य ठोंबरे फुल्लारा. अमेय आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येथे आपण पाहतोय हेलिकॉप्टर शॉटचा मोठा फटका. चेंडू येईल सीमार शेपार. बिग हिट षटकार डीजे. बघा फुललेनचा चेंडू यॉर्कलेनचा चेंडू टाकला होता आणि त्यावरती प्रभावी फटका खेळला जातोय तो म्हणजे फलंदाज मंथन नाईक कडून आणि चेंडूला भिरकलं होतंय 6 धावांसाठी. या षटकाने त्यांनी आपल्या धावसंख्येला सुरुवात केली आणि संघाची धावसंख्या झाली 8 धावा. इथे आपण पाहतो बाहेर सफल होऊन चेंडूला दिशा दाखवल्या किती धावा पूर्ण केल्या जातील. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाही आणि एकेरी धावेने पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटका अखेरीस 18 धावांचा पाठलाग करताना यजमान म्हणजेच सिद्धिविनायक झिराट डोंगरी संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 9 धावा. 9 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. आता उर्वरित 2 षटकं 12 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे यजमान संघाला. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला लगेच नियुक्त करायचंय. नक्कीच आपण पाहिलं तर कणकेश झिराट संघातील खेळाडू काहीसे नाराज पाहायला मिळत आहेत. कारण त्यांना कल्पना आहे प्रतिस्पर्धी संघाकडे चांगला फलंदाजी क्रम आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर आपल्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. फलंदाच्या अपयशी कामगिरीमुळे आपण पाहतोय या सामन्यात त्यांचा संघ पिछाडीवर आहे. प्रतिस्पर्धी संघ विजयाच्या दिशेने अग्रेसर झालाय. महत्त्वपूर्ण लढतीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या संघातील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही आणि त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघाची सरशी होताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र या सामन्यात अजूनही काही होऊ शकतं मी असं म्हणेन. 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी सुमित गुरव आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी येतोय. क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही मित्रांनो. 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईक वरती मंथन. आता फील्ड एक्सेशन ओपन करण्यात आलेलं आहे. क्षेत्रक्षण विखुरला जाईल. पुढचा चेंडू उजव्या बाहेरचा चेंडू होता. या चेंडूला आडव्या ठेवून केलं जातं. इथे धाव घ्यायची की नाही. दोन्ही फलंदाज काहीसे डबल माइंडेड झाले आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज ताळमेळची कमतरता. दोन्ही फलंदाज थोडेसे पुढे सरसावले. अंततः योग्य तो निर्णय घेतला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. पहिला चेंडू इथे नक्कीच निर्धाव आलाय. या चेंडूवरती देखील कोणती धाव मिळत नाहीये. पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत. थोडंसं चीअरअप केलं जात आहे कणकेश झिराट संघातील खेळाडूंना त्यांच्या समर्थकांकडून. या चेंडूवरती लगाला सोक चेंडू खूप काळ हवेत. झेल टिपणं कठीण आहे. इथे 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या 10 झालेली आहे. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज आपण पाहतोय. आतापर्यंत सुमित चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस उजव्या बाहेरचा चेंडू. या चेंडूला स्लाइस केलंय. कव्हर चेंडू
कव्हर पॉईंटच्या डोक्यावर खेळून काढलाय. चेंडू जातोय डीप कव्हर पॉईंट सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार डीजे. धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. विजयासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे यजमान संघाला. इथे आपण पाहिलं तर हा येतोय अजिंक्य ठोंबरेच्या बॅट मधून विनिंग स्ट्रोक, विजयी फटका.